लालीताई, अहो काय झालं तुम्हाला? अशी का अवस्था झाली? काय झालं? नाही ते तिकडे जाऊ नका. ते काय झालं की मी काम करत होते आणि हे पडलं तूप गडबडीमध्ये, तर मी पण आणि जरा पाय घसरून पडले, सगळं घाण झालंय ना. तुम्हाला कुठं काय लागलं नाही ना? नाही नाही, मुका मार लागलाय का कुठं? बघा एकदा. अजिबात नाही, बरी आहे म्हणजे मी. बरं, मी तुम्हालाच भेटायला आले होते. तुम्ही कपडे बदलून घ्या ना, मी बसते इथं. हो मी तुमची वाट बघते, या तुम्ही. ठीक आहे, बसा ना. बसा, मी आले. हे कोणाच्या पावलांचा ठसा आहे? आमचं हे इथं आलं असलं तर नक्कीच ह्याच खोलीत लपलं असणार. ही अजून 2 पावलं अशी चालत पुढे आली, तिला तसंच वर पाठवतो. लालीजी, इथे काय करताय? मी तुम्हालाच बोलवायला आले होते. या ना, बसूयात आपण बाहेर. चला. बाई, काय काय? कोण आहे यात? आणि कसला आवाज येतोय? ऋतिक, हं? अरे काय चाललंय तुझं? काय नाही, ते आतून कसला तरी आवाज येत होता म्हणून बघतोय. ऋतिक, असं दुसऱ्यांच्या खोलीत ते नसताना वाकून बघू नये. चांगली सवय नाही ही बाळा. पण ते बर, चल बाहेर, चल लवकर. जा रे, जा बाहेर खेळ जा. रंजी कुठे गेली? जीव बिव तर द्यायला गेलं नाही ना रंजी? रंजी कशी कशी काय गेली रंजी तू? आओ आओ काय झालं बोकड पसरायला? अहो रंजी कुठे दिसण्याची झाली अहो. कुठे जीव द्यायला गेली तर नाही ना ती? अरे पण तू जाऊ कशाला दिलं तिला? आता ती काय मला सांगून गेली आहे? हे काय झालं ग बोंबलायला? का बोंबालतीयस? अहो रंजीला पोलीस स्टेशनला जावं लागलं ना, हे त्याने लई मनाला लावून घेतलंय बघा. तिला ते अपमान सहन नाही झाला म्हणून ती जीव द्यायला गेली अहो. बायकानं ना माझ्या डोक्याला लय वाद दिलाय बा. हे चिवळ्या, तू नको त्रास करून घेऊ. काय ती रंजी जीव बिव देत नाही. कन्या टाकून कोंबडं झुंजवायची अशी गत आहे तिची. घरातल्या माणसांना बळानं कामाला लावायला बसली असेल कुठेतरी लपून. नाही नाही तसं ना आत्या. अहो तिने लईच मनाला लावून घेतलंय. अहो जावा ना, जाऊन तिला हुडका ना तुम्ही कुठेतरी. जा तरी लवकर. हा, तुम्ही चांगलंच कामाला लावताय मला बायका बरं का. हा. अहो मग काय असंच जाऊ का आता? डोक्याचा भाग आहे की नाही?
जेवतो आणि आराम करतो सकाळी. हे काय सांडले? अरे दादा, मी काम करत असताना ना माझाच पाय लागून तूप सांडलं अरे, आणि मग मी पण थोडीशी त्यात पाय घसरून पडले. पण तू कशाला? तुला काही लागलं नाही ना? नाही नाही, फक्त घसरले, लागलं नाही. मला बघून काम करता येत नाही का? हे दादा शांत हो, मला काही लागलेलं नाहीये, एवढं बरी आहे मी. पण बायका येतात तुझ्याकडे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. मी नसतो कधी कधी घरी, काही झालं तर कोण आहे बघायला आपल्याकडे? हो पण अरे त्या बायकांची शिफ्ट असते आणि शिफ्ट संपलं की त्यांना जावं लागतं ना. तू अजिबात एकटीने काय करायचं नाही. ऐक ना, तू मस्तपैकी आराम कर छान. मी हे क्लीन करून लगेच तुला जेवणाचं ताट वाढते. नाही नाही, मी हे चेंज करून येतो तुला मदत करायला. अरे नाही, मी करते ना दादा. दादाला गोपाळचे दिसलं तर दादा जीवच घेत त्यांचा. देवा प्लीज असं काही होऊ देऊ नको.